अंगणवाडी सेविकेच्या आक्षेपानंतर साम टीव्हीनं शिरूरच्या घोडेगावामध्ये जाऊन पोषण आहाराचा रियालिटी चेक केलेला आहे। केवळ घोडेगाव मधलीच अंगणवाडी नाही तर दुसऱ्या अंगणवाडीमध्ये सुद्धा कसा आहार आहे याचा रियालिटी चेक साम टीव्हीनं केलेला आहे आणि त्यावेळी काय समोर आलेलं आहे आपण बघूया। लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार खरंच योग्य दर्जाचा आहे का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण अंगणवाडी सेविकेनेच हा आहार निकृष्ट असल्याचं सांगितलंय। त्यामुळं एका शाळेतला आहार पाहू शकतो। या ठिकाणी भात शिजवून मुलांना दिलेला आहे आणि लापशी आहे। तर आपण अंगणवाडी ताईंना विचारूया, आज ताई किती मुलं आली होती शाळेत? 10 मुलं होती। हो. काय काय रोज आहार दिला जातो? आज लापशी आणि खिचडी भात होता आणि उद्या उसळ आणि वाटाण्याची, पण वाटाणा आम्ही देत नाही, फक्त डाळ भात करतो। मग का नाही वाटाणा देत? ती शिजत नाही त्याच्यामुळे। म्हणजे कधीपासून हे सगळं होते? आता ते बरेच दिवस झाले शिजत नाही वाटाणे, मग आम्ही ते बंद केले द्यायचे। तुम्ही सांगितलं का हे शिजत नाही? हो, तक्रार सांगितलं सगळ्यांनी? ऑफिसला सांगितलं ना, आमच्या सगळ्या म्हणजे बायकांनी वाटाणा शिजत नाही सगळ्यांनी सांगितलं। किती दिवसापूर्वी सांगितलं? ते मीटिंगच्या वेळेस सांगितलेलं आम्ही। किती दिवस झाले साधारण? 15 ते का महिना झाला असेल सांगितलं। तरी त्यांनी काय तो वाटाणा नेला परत का नाही? नाही, ते बोलले मग देऊ नका, नाही शिजत तर नाही, नेलेलं नाही। मग आम्ही ते डाळ केली, म्हटलं डाळ शिजते का बघू, पण ते नाही शिजत डाळ। राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा हा आहार खरेदी केला जातो, मात्र तो लाभार्थ्यांपर्यंत जात नाही। याची कारण वेगळी आहेत, कारण हा आहार निकृष्ट दर्जाचा आहे। आता या सगळ्या प्रतिक्रिया पुढे येत असताना राज्य सरकार या आहाराकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, घोडेगाव, पुणे।